डिनर नंतर गट्टू चिंकी आईच्या मोबाईलमध्ये आपले मनालीचे फोटोज पाहत होते. आठवतंय ना चिंकी, तिथे किती छान बर्फ पडत होता. हो गट्टू, आपण दोघं किती खेळलो होतो ना तिथे, किती मजा केली होती. चिंकी, हे फोटो बघून तर मला पुन्हा एकदा हिल स्टेशनला जायची इच्छा झालीये. चल जाऊन आईबाबांशी बोलूयात. मग दोघे धावतच ड्रॉइंग रूम मध्ये जातात आणि आईबाबांना म्हणतात, आई बाबा, आपण ह्यावेळेस हिवाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार आहे? बाबा, परत जाऊया ना मनालीला. मागच्या वेळेस तिथे किती मजा आली होती. अरे नाही बाळांनो, यावेळेला आपण सुट्टीला कुठे जाऊ शकत नाही. यावेळी ऑफिस मधून मला मोठी सुट्टी मिळणार नाही. मोठ्या मुश्किलीने 2 दिवस सुट्टी मिळू शकते. हो मुलांनो, ह्यावेळेस सुट्टीमध्ये आपण घरीच राहणार आहोत. आईबाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीचा चेहरा एकदम उतरतो. चिंकी, परत एकदा जाऊन आईबाबांशी बोलूया की आपल्याला फिरायला घेऊन जा म्हणून. नाही गट्टू, काहीच फायदा नाही. तू ऐकलास ना, बाबांना फक्त 2च दिवसांची सुट्टी आहे. मग 2 दिवसात कसं जाणार बरं कुठे? मग गट्टू चिंकी उदास होऊन आपल्या व्हॅकेशनचा होमवर्क करू लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर टेबलवरच्या मॅगझिनवर जाते. त्यात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, स्नो वर्ल्ड. अरे हे काय? आपल्या शहरामध्ये स्नो वर्ल्ड नावाचं एक इंडोर पार्क उघडलंय. मग त्यात काय? तिथे काय चिंकी? तिथे पूर्ण हिल स्टेशन सारखं वातावरण असणार आहे आणि बर्फ सुद्धा पडणार आहे. आणि तिथे सगळ्या विंटर मधल्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा असणार आहे, जसं की आईस स्केटिंग आणि स्नो बोर्डिंग. ओ वाव, हे तू काय बोलतेस चिंकी? चल गट्टू, जाऊन हे आईला दाखवूया. मग दोघे धावतच किचन मध्ये जातात आणि आईला मॅगझिन दाखवतात. अरे वा मुलांनो, खरंच हा छान इंडोर पार्क उघडलाय आणि हा तर आपल्या शहरातही आहे. ओ, तर आई, तू आणि बाबा आम्हाला तिथे घेऊन जाणार? हो आई, प्लीज प्लीज प्लीज. हो हो नक्की. आणि हे घराजवळही आहे, तर इथे जायला काहीच अडचण नाही. आपण नक्की जाऊयात. संध्याकाळी बाबा आल्यावर बोलूया त्यांच्याशी, ठीक आहे? ये युपी. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर गट्टू चिंकी आणि आई बाबांना स्नो वर्ल्ड जाण्यासाठी मनवतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं कुटुंब तयार होऊन स्नो वर्ल्डला जाण्यासाठी निघतं. गट्टू चिंकी आईबाबांसोबत स्नो वर्ल्डच्या गेटवर उभे होते. बाबा तिकीट्स घ्यायला गेले होते. वाव, हा तर किती मोठा आहे. हो, हा जर बाहेरून इतका मोठा असेल तर आतून केवढा मोठा असेल. आई आई, मी आईस स्केटिंग सुद्धा करणार आहे. हो आई, मी पण. हो हो, का नाही मुलांनो, नक्की. तुम्ही दोघे खूप एन्जॉय करा, म्हणूनच तर आपण इथे आलोय. चला, मी तिकीट घेऊन आलोय. चला आतमध्ये. आणि हे घ्या सगळ्यांसाठी वॉर्म जॅकेट्स आणि हँड ग्लोव्स. हे घालूनच आत जायचं आहे. सगळेजण आतमध्ये जातात. आतलं वातावरण बघून गट्टू चिंकी सोबतच आई बाबा सुद्धा ते बघून आश्चर्यचकित होतात. प्रत्येक कोपरा स्नोने झाकलेला होता आणि टेम्परेचरही असं होतं की जसं कुठलं तरी हिल स्टेशनचं असतं. सतत हलका हलका स्नोफॉल होत होता. लोक वेगवेगळ्या स्नो ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करत होते. ओहो, हे तर असं वाटतंय की आपण परत एकदा मनालीला आलोय. आणि हा बर्फ पण किती मस्त पडतोय ना. चुकतोयस तू, आपण मनालीला नाही आलोय. मनालीला पांडा नव्हता, पण इथे बघ, तिथे एक पांडा सुद्धा आहे. चिंकी एका दूरवर बसलेल्या बेंचवरच्या पांडाच्या सॉफ्ट टॉयज कडे इशारा करते, जो अगदी खऱ्या पांडासारखा दिसत होता. आई, माझा त्या पांडा सोबत फोटो घे ना. हो हो, मी सुद्धा येणार फोटो मध्ये. हो हो मुलांनो, चला स्माइल करा. चीज चीज. चला मुलांनो, आता आईस स्केटिंग करू. चिंकी, तुला तर आईस स्केटिंग नीट येते, पण गट्टू, तू नीट कर, पडू नको. बघितलं गट्टू, बाबांच्या लक्षात आहे की मनालीला स्केटिंग करताना तू किती वेळेस पडला होता. अगं, पण मी आज नाही पडणार चिंकी, पक्का. ठीक आहे गट्टू, ऑल द बेस्ट. मग गट्टू चिंकी आणि बाबा सोबत आईस स्केटिंग करतात आणि आई त्यांचा व्हिडिओ बनवते. किती मजा येते. सावकाश मुलांनो, सावकाश. असंच गट्टू चिंकी आणि आई बाबा मिळून भरपूर असे गेम्स खेळतात. मुलांनो, तुम्हाला भूक नाही ना लागली अजून? एवढी मस्ती केलीये. होय, आज मलाही खूप भूक लागलीये. चला मग आपल्या इग्लू मध्ये जाऊया एका मस्त जेवणासाठी.
इग्लू तर बर्फाच्या घराला म्हणतात ना आई? हो गट्टू. वाव, आपण बर्फाच्या घरात जेवण करणार? किती मजा येईल. चल चिंकी, लवकर जाऊया आपण. सगळे एका छोट्या क्यूटशा इग्लू मध्ये जाऊन बसतात. इथे तर किती थंडी आई. नाही, इथे तर खूप मजा येते. तुमच्या दोघांचा आनंद बघून आम्हालाही खूप आनंद होतोय मुलांनो. चला सांगा, काय खायचंय तुम्हाला? आई बाबा, आठवतंय आपण डोंगरावरच्या स्पेशल नूडल्स खाल्ल्या होत्या? अरे हो, गरम गरम व्हेजिटेबल नूडल्स खाल्ले होते. मग तेच मागवूया ना बाबा. ठीक आहे चिंकी. आणि तू काय खाणार गट्टू? ओ, मी आईस्क्रीम खाणार आहे बाबा. काय? नाही, अजिबात आईस्क्रीम मिळणार नाही. एवढ्या थंडीत कोणी आईस्क्रीम खातं? मी तर मज्जा करत होत आई. मी तर खाणार चीज केक. ठीक आहे, डन. थांबा, मी आता ऑर्डर करतो. मग बाबा इग्लू मध्ये लागलेली एक बेल वाजवतात आणि ऑर्डर घ्यायला एक लेडी येते. थोड्या वेळात जेवणही येतं. हे जेवण तर खूप मस्त आहे. हो, एकदम मनालीच्या नूडल्स सारखं. नाही, त्यापेक्षा मस्त आहे. आरामात खा मुलांनो, तुमचं जेवण एन्जॉय करा. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी सगळेजण एक्झिटच्या दिशेला येतात आणि तिथे खूप सारं स्नो वर्ल्ड स्टेशनरीचं सामान ठेवलं होतं. बाबा, मला स्नोफॉलची पेन्सिल घेऊन द्या. मी बंटीला गिफ्ट देईन. आणि बाबा, मला स्नो वर्ल्डची डायरी हवी आहे. मी गुड्डीला देईन. ठीक आहे मुलांनो, जा लवकर आणि पटकन सिलेक्ट करा. मग गट्टू चिंकी धावत जातात आणि आपले लाडके गिफ्ट्स पसंत करतात. थँक्यू बाबा. आता तरी खुश ना दोघं? गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, खूप खुश आई. अशा प्रकारे त्यांची स्नो वर्ल्डची व्हिजिट आनंदाने संपते. ताजमहाल ट्रिप. एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही. त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे. कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते. गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते. चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया. तर रहा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर, आई इंडियावर. सगळी मुलं टीव्ही समोर डोळे, कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता. आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला. अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं. अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता. घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती. या लाईटने ना सगळी वाट लावली. अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली. तेवढ्यात मम्मी आली. काय झालं बाळांनो, काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्हीवर ना एक छान कार्यक्रम सुरू होता. इंडियन मॉन्युमेंट दाखवणार होते. प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग. अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे. अगं हो का नाही, नक्की जाऊया ना. मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत. तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ. गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला. मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले. सर्वजण दिल्लीला आले. तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले. वाव, किती ब्युटिफुल शहर आहे हे आग्रा. आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय. जोही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जातं. ओहो, शायरी. पप्पा, ताजमहलला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जातं? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले, त्यांचे तर डोळेच विस्फारले. ओ, वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाईस. ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले. गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्यागार आणि संपन्न जागेवर उभा 4 सुंदर मिनारांमध्ये कैद
संगमरवराचा अनोखा तुकडा ताजमहाल. बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल. मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले. ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताज हिच्या आठवणीत बनवला होता. मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं. दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचं निर्माण केलं. आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली. जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहालला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे. अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता. आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे. कारागिरांनी त्यांच्या कारिगिरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे. गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकरानामधनं आहे. तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे ताजमहाल. गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहाल पाहत होते. जसे ते आतमध्ये ताजमहालात आले, आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं. गरम किती होतंय पण तरीही किती थंड वाटते इथे. हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर. खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला. मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्यासोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं. राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील. अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहाल फिरून पाहिला. त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं. जागोजागी बरंचसं फोटो सेशन केलं आणि 5 वाजता कारमध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले.